नमस्कार मित्रांनो. तर आज आपलं स्वागत आहे ओके इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण रोजच्या प्रमाणे सीताफळ या पिकाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. आमचा बीड जिल्हा हा सीताफळासाठी फेमस आहे. खास करून अंबाजोगाई, वडवणी असे एक दोन जिल्हे जे आहेत, धारूर घाट म्हणजे डोंगराळ भाग, ते सीताफळासाठी एकदम अख्ख्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये फेमस आहेत. तर आपण सीताफळाचं एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं करायचं व त्याचं समजा संवर्धन कसं करायचं, इरिगेशन कसं करायचं, तर ते आपण जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल जाणून घेऊ. तर नमस्कार. नाव काय आपलं? नाव आपलं श्री कृष्ण शंकर कोळपे, राहणार चिंचा. बरं. किती वर्ष झाली? आपलं एक 2-3 वर्ष झालं. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यापासून माल उचलायचा ते डायरेक्ट मंडी? हो, मंडीमध्ये. बरोबर. काय म्हणजे काय रेट नाही आता? रेट सध्या आपलं जागे आपलं म्हणजे इथून मार्केटला 70 रुपये कॅरेट नेत होतो आपण. 70 रुपये कॅरेट. हो. बरोबर, चालतंय. 70 रुपये कॅरेट. आणि म्हणजे उत्पन्न कसं आहे? चांगलं आहे? पण चांगलं आहे, पण एक शेतकऱ्याला सध्या भाव नाही या. बरं. तरी शेतकऱ्याला एक अपेक्षा 80-90 रुपयाची भावाची आहे समजा. पण सध्या तर एकदम रेट कमी, त्याच्यामुळे एकदम शेतकरी खूप लॉस मध्ये सध्या सीताफळावाला. सध्या तर अवघडच आहे सीताफळाचं. तर ह्याच्यामध्ये काय हे करावं लागतंय का? म्हणजे काय अडचणी येतात का एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये? म्हणजे हे इथून उचलायचं डायरेक्ट तिथं न्यायचं काय? काय अडचणी तर नाही. आपलं काय पिकअप मध्ये टाकलं की नीट आपल्या ह्याच्यामध्ये जातं मार्केटमध्ये. म्हणजे डायरेक्ट तुम्ही घेत नाहीत का असं? नाही, ह्याचं डायरेक्ट पुकारून बीट होते. बरं, चालतंय. जास्त कोणत्या भागातून? बीड परभणी? आपलं बीड मधून तालुका आपलं वडवणीतून, गाव चिंचा. जास्त इथूनच जाते मला. हो. वडवणी. हो, म्हणजे वडवणी शहरातून, अख्ख्या शहरातून जातो माल. बरं. म्हणजे आताचं जे भावाची ॲव्हरेज रेंज आहे ते शेतकऱ्याला परवडायची जोगी नाही सध्या तर नाही. सध्या तर एकदम लॉस मध्ये शेतकरी, फुल लॉस मध्ये. बरं. 80 रुपये रेट पाहिजे ह्याला. भविष्यात शेतकऱ्यांनी पीक घ्यायला पाहिजे का नाही? सीताफळाचं घ्यायला पाहिजे पीक, पण विषय असा आहे, त्याला रेट पण पाहिजे ना. म्हणजे पीक तर समजा घ्यायलाच पाहिजे, त्याचा विषय नाही, पण रेट पण पाहिजे त्याला. त्यामुळे सध्या तर रेट लय कमी सध्या. वाढते रेट. ह्याच्याऐवजी तुम्ही काय काय नका म्हणजे ह्याच्या म्हणजे भरपूर, म्हणजे तरकारीमध्ये सगळं तिथं सगळं इम्पोर्ट. म्हणजे शेतकऱ्याला एकदम असं नफ्यामध्ये जेवढं होता येईल तेवढं आपले कृष्णादादा सहकार्य करतात शेतकऱ्यांना. म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर येऊन माल उचलायचा. ते डायरेक्ट सोलापूरची मार्केट असो किंवा परभणी मार्केट, आणखीन पुणे, मुंबई, चाकण, असे वेगवेगळ्या पद्धतीने माल ते एक्सपोर्ट करतात. आणि शेतकऱ्याचा जेवढा फायदा होईल तेवढा त्यांच्यामुळे होतो. काही जागा आपण बघतो की शेतकऱ्यांना डायरेक्ट म्हणजे हमी भाव भेटत नाही. हमी भाव भेटला नाही तरी मार्केटिंग करायला जे प्रॉब्लेम होते ते आपल्याला मार्केटिंग करायची काही गरज नाही. हे डायरेक्ट मार्केटला जातात आणि हे विकून येतात. त्याच्यामुळे आपल्याला काहीही गरज नाही. भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.